हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, खूप अनुभव आले स्वामींचे. अरे वा, आता किती कुठले कुठले छान. सांगू? रोज थोडं थोडं सांगत जायचे. हा ना, लिहून ठेवले मी आता नवीन वर्षापासून ना डायरीचं. म्हणजे मी म्हणलं आता एक नाव नाव आपलं स्वामींचं नाही का, आता असं झोप लागते ना कधी कधी जप करता करता, तर हो. म्हणलं आता नाही का वहीतच लिहून काढायचं जप नाही का, नवीन वर्षापासून काहीतरी लिहावं म्हणलं, वेळ असतो म्हणून. तर मला बरोबर. स्वामींनी डायरी एक नाही तर दोन दिली आणून. म्हणजे मी म्हणलं पण नाही कुणाला, फक्त मनातच म्हणलं तर डायरी घ्यावी. तर हा, मला 5 जानेवारीला बघा, मी 1 जानेवारीला असा विचार केला नवीन वर्षाचा, हा, की नाही का की मला डायरी घ्यायची गरज आहे. तर हा. मला नाही का दोन मिळाल्या डायरेक्ट. बघा, अजून हा ना. भरपूर स्वामी अनुभव देतील, फक्त तुम्ही अहो आता शेअर किती. करत राहा. हा ना, कायशाचे अहो आपलं म्हणजे असेच हे काय, कुठं गाणी आहे कुठं असं म्हणजे होतच नाही. आता मुलीची 10वी हो. पण चालू आहे ना आता. अच्छा, परीक्षा सुरू झाल्या नाही का आता? हा, तिला पण आता आपल्या दादांनी, राजेंद्र दादांनी नाही का इतकी छान ही दिली ना, सेवा दिली तिला. दिली का? अच्छा, कधी हा. जातात पेपर? तिचे पेपर आता शुक्रवारपासून चालू झालेत, 20 फेब्रुवारी पासून. हा, 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 छान गेले तिचा पेपर. म्हणजे स्वामींनी अशक्य काय काय होतं तिच्यासाठी हा, दादांनी सांगितलं, असं असं करा. हा. छान मार्गदर्शन करतात दादा पण हो, फोनवरती बर हो का. ताई, हो. आणि मग तिनं पण तसं केलं. आता दिसायला लागले तिच्यामध्ये पण नाही का असं बदल झालेले. अरे वा वा वा, किती छान. हा ना, कुठून सुरुवात करावी, कारण असं म्हणजे ठेवलंच नाही त्यांनी काय असं की उणीव. खरंच नाही. किती आणि सुंदर इतकी आहे. छान ऐकून ऐकून मग म्हणलं आता एकदा असं ठरलं होतं माझं की माझ्या घराचं हे हा, राहिलं होतं ना, होम हवन राहिलं होतं. मग मी म्हणलं आता हा, स्वामी, होम हवन झालं की मग मी सगळं म्हणजे कुलदैवताचं दर्शन घेतलं, दोन्ही पण सासर म्हणजे नाही का देवीचं पण घेतलं आणि देवाचं पण घेतलं, कुलदैवतचे. आता अच्छा. मग म्हणलं स्वामी म्हणतात पहिलं कुलदैवताचं करा, मग हम्म. माझं करा नाही का. मग स्वामींचं बरोबर. घ्यायचं तर ना, असं नाही काहीतरी म्हणले स्वामी आता येऊ का काय करू. तर मला स्वामींनी नाही का, माझं बघत होते स्वामी ही काय करते. 1 वर्ष लागलं बरं का. बरोबर. महाराजांना जबाब मान्य असतं ना तेव्हाच. त्यांच्या मंजुरीशिवाय काही नाही होत काहीच ताई. काहीच हालत नाही, पत्ताच हालत नाही. अगदी. आणि जाताना पण बरं का स्वामींची खूप बघितलं आम्ही ना. 24 जानेवारीला गेलो, माझी मैत्रीण आहे ना ती पण आली आपल्या स्वामी सेवेत. तिला मी एकदाच हा, फक्त म्हणलेलं हा, की कर, पण तिनं खूप छान केलं. तिची मुलगी सुद्धा गुरुचरित्र वाचते, इतकी छान. हिच्या एवढीच आहे माझ्या मुली एवढी. तर हो मग का? तिला यायचं होतं, ती म्हणे मला घेऊन जाशील का, तर म्हणलं हो, पण म्हणे तू 4 व्हीलर मधून जाते का, हा, बस मधून माझ्या बरोबर येशील का. म्हणलं येईल बाई मी नाही का, असं नको बरोबर. समजू की हो, हो, हो. येणार. म्हणली तू कशामध्ये म्हणशील त्याच्यामध्ये हम्म. येते. आणि मग आमचं ठरलं रेल्वेने जायचं. हा, आणि आणि 2-3 वेळा विचारलं रेल्वे तिथं जाऊन, ते नसतं का तिकीट काढणार त्यांना, हा, की हा, आहे का हो रेल्वे अक्कलकोट पर्यंत आम्हाला. आम्ही हडपसर मध्ये राहतो ना. हा, तर हा, म्हणे हा. आहे, तुम्ही फक्त अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका हो, तुम्ही या असे म्हणायचे. तिचे बापरे. मिस्टर पण जायचे ना. हा, 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 हा. तर मग आणि आम्ही ज्या दिवशी जायचं होतं बघा, आई पण आली. आईला पण आता नाही का स्वामींची खूप ओढ लागली, माझ्यापेक्षा खूप जास्त करते आई नाही का. हो, माझ्या भावाचं तसं झालं होतं ना, भाऊ माझं गेलं ना, तर माझी हो बहीण ना. ही माझी मुलगी 1 वर्षाची होती त्यावेळेस गेलं. झालं आता 15 वर्ष झाली भावाला जाऊन. तर हा. आई पण खूप आजारी असायची, तिला पण मानसिक असं लई हो, होता बरोबर. ताण, टेन्शन येतच असेल ना तुमचं. डिप्रेशन मध्ये. मग तिला मी नुसतं म्हणलं येते का गं. तर तिची हा, इतकी कामं पटापट झाली ना, शेतातली शेतातली कामं खूप आली होती. हा, आणि मग तिला ते म्हणले, म्हणजे मी तिला असंच फोन केला, म्हणलं मी चालले ग माझ्या मैत्रिणीबरोबर, हा, तू हा, येते का ग. तर ती म्हणली अगं येते, पण लई कामं राहिलेत ग आणि होत नाहीत लवकर कामं. हा, आम्ही दोघंच असतो ना, आई वडील दोघंच आहेत ना, हा, त्यांना तर हा. होत पण नाही का. मग म्हणलं आता बरोबर. काय करते. मी म्हणले तू फक्त तीच म्हणली काय करायचं ग. मी म्हणलं बघ तुला जर यायचं असेल तर स्वामींना फक्त म्हण बाई स्वामी माझं करून घ्या करून द्या. हा. आणि तसंच झालं. इतकी पटापट तिची कापं झाली, ती तर इतकी आनंदाने आली. ती पण आली. आणि ज्या दिवशी आम्ही जाणार होतो शनिवार, त्या दिवशी आम्हाला कळलं की ती रेल्वे 2 दिवस रद्द आहे. अरे अय्या. बापरे. हा ना, हो, मग बघा काय पुढं. हो, आणि काय झालं आता, बंद आहे, बंद 2 दिवस ती गाडीच नाहीये. हो. आता आई तर गावावरून आली, पुन्हा शेतातली काम असतात, आई पुन्हा येऊ शकत नव्हती. बरोबर. हो. आणि त्यांच्या मुलीला पण ओढ लागलेली, ती पण खूप करते स्वामींचं आपल्या. हा. आणि मला माझं तर 1-1.5 वर्षापासून स्वामी मला नाही का असं करत होते, येते का बघत होते. हा, म्हणजे इतकी सगळ्यांना ओढ होती ना, मग इतकी छान पुरत अनुभव दिले स्वामींनी. मग आम्ही काय केलं, त्या म्हणे की काय होतंय जा बघून ये. हा, तर मग ते मी हे केलं. म्हणलं त्या म्हणलं काय करायचं आता, रेल्वे बंद आहे, कशाने जायचं अक्कलकोटला. तर मग मी म्हणलं आपण नाही का बसने जाऊया. तर म्हणे अहो बस तर आता रेल्वे बंद आहे म्हणे, सगळे बसकडे जाणार आता पळत नाही का, हा. आपलं रिझर्वेशन पण नाहीये. तर अरे. मग हा ना, मग आम्ही म्हणलं तरी पण हा, तरी नाही का, मी म्हटलं तरी पण आपण
हम्म. प्रयत्न करूया आपण नाही का जाण्याचा. मग आम्ही पण गेलो. हा. तिथून जायला आम्हाला 10 वाजले नाही का. हम्म. हम्म. आणि मग तिथे गेल्यानंतर कोणाचा आवाज येतो ताई? अहो तो मुलगा नाही खूप त्रास देतो बघा मला. मी सांगते ना त्याला असं आहे त्याचा पण कितवीला आहे तो? अहो बघा ना आता डिप्लोमा करतोय तरी मुद्दाम तसा त्रास देतो येऊन त्याच्याकडे तर. द्या जरा. बोल काय म्हणते ऐक की दर की बोल की बघा कसा भिवून गेला. आणि मग द्या ना त्याच्याकडे. एकदा ना बोल ना आदित्य अरे बोल की ऐक काय म्हणते सुनीता ताई येत्या स्वामी मग गप्प बस ना आम्ही बोलते. द्या आणि ना त्या 2 मिनिटं द्या त्याला. अरे बोल आणि मग 10ला आम्ही इथून निघालो. जाताना पण खूप अपघात झाले आमची. जाताना नाही का आम्हाला रिक्षा पण नाही लवकर भेटली. तरी गेलो आणि मग तिथं गेलो तर अरे बापरे एक पण कंडक्टर मध्येच थांबायचे आणि म्हणायचे तुमचं रिझर्वेशन आहे का तुमचं रिझर्वेशन आहे का. चढूनच देत नव्हते बरं का वरती. आणि अहो ताई 11 वाजले 12 वाजले 1 वाजले आता म्हणून. आणि ह्या दोघी पण ह्यांना दोघींना माझ्या लेकींना ओढ लागलेली त्या मैत्रिणीला आणि तिच्या मुलीला आणि तिला नाही का कधी जाईल मी अक्कलकोटला असं वाटत होतं. त्या सगळ्या एसटीच्या मागं पळायचं. त्यांचे मिस्टर म्हणायचे आता चला हो तिला वाटतंय तसं भेटेल पण नाही आपल्याला भेटणार. आणि मी तर ना स्वामीला पूर्ण विसरूनच गेले. म्हणजे स्वामी पहिली आमची तुम्ही रेल्वे बंद केली नाही का बंदच करून टाकली. आता आम्ही कसं तर बस पर्यंत आलोय तर बस पण तुम्ही ही केली नाही का. मग मी आता म्हणजे मी विसरूनच गेले थोडी डिप्रेशन मध्येच गेले. मला स्वामींचा जप पण आठवण आहे तारक मंत्र पण आठवण आहे. काय माहिती असं एकदम विचार शून्य झाला माझा. आणि मग मी काय केलं आता म्हणलं स्वामी आता काय करा मग पुन्हा बघा म्हणलं स्वामी. एक आली बस लास्टला एक बस आली. आणि मग त्या बस म्हणजे इतकी गर्दी. आईचं पण गुडघ्याचा त्रास होता आईला. म्हणजे मुलगी पण अशी एकदम ढकली. आणि मग नंतर स्वामी मी माझ्याकडे तर खूप मोठी बॅग होती. ह्या दोघी चढत होत्या पण मला ते बॅग घेऊन चढताच येत नव्हतं. आता म्हणलं स्वामी आता मी शेवटची तुम्हाला असं मनातून हाक मारते बरं का स्वामी. आमचं काहीतरी करा ह्या बसमध्ये आम्ही राहू का नाही असं मला काही कळलं नाही. आणि मैत्रीण तर सगळ्यात पहिली वर चढली गर्दीतून बाई. तिला तर खूपच ओढ लागली. ती पहिल्यांदाच अक्कलकोटला चालली होती. अच्छा. आणि मग कंडक्टर म्हणे काय चाललंय हो. बघा ना आम्हाला तर जायचं आहे. आणि नाही का ही म्हणजे नाही का हे बघा ना अशी गर्दी चालली. तर ते म्हणे तुम्हाला खरंच जायचंय का. तर मी म्हणलं अहो खरंच जायचंय. तर म्हणे कसं जाणार म्हणलं मी उभं राहून जाईल पण आम्हाला जायचंच आहे. मग म्हणे थांबा मला वरती चढू द्या. मग ते थोडे वरती गेले आणि मग तिथली जी लोक रस्त्यात थांबले होते नुसतं रेटारेटीने भांडण. मग वरती थोडस ढकललं आणि मग आम्ही कसं तर गेलो नाही का. तर ना माझ्या शेजारी एक आजी आल्या होत्या मुंबईवरून. काहीतरी त्यांचं सामान होतं असं प्लॅस्टिकचे डब्बे बिब्बे विकण्याचं. आणि मी जे म्हणत होते का नाही की मी अशी म्हणजे अपघात करून कधी नाही केली. लयच मला त्रास असं होत होतं. म्हणजे मला बसायची जागा येत नव्हती. थोडीफार ह्याला भेटली होती पण मी जिथं बसली होती ना मला लयच. मग त्याच बोलत होत्या म्हणजे माझा जो त्रास आहे त्या म्हणायच्या मुझे भी ऐसा कभी नहीं हुआ पहली बार इतना मुझे दर्द हो रहा है बैठने को भी नहीं हो रहा है. मग मी त्या आजींबरोबर एक सेल्फी घेतली. सेल्फी घेतली. मी म्हणलं हे आजी माझ्यापेक्षा किती वय आहे यांचं असेल 80च्या आसपास. तरी एवढंच सहन करून चालल्यात. मग आपल्याला तर देवाने आणखी किती चांगलं ठेवलंय. आणि मग मी डायरेक्ट म्हणजे चढली ना मला इतकं अंगात बळ आलं का नाही त्या बसमध्ये. मी चढली थोडी का होईना पण माझं उभं राहायपुरती जागा मी पकडली. इतकं भारी वाटलं. म्हणलं हाय बरं का स्वामी तुम्ही आहेत बरं का म्हणलं नाही का. आणि त्या आजींच्या रूपात पण तसंच मला वाटलं की नाही का. आणि हिंदी बोलत होते ना आपले महाराज पण हिंदीच बोलतात की नाही का कधी कधी स्वामी. मी म्हणलं तुम्ही आणि त्या आजी मला टेकूनच झोपल्या. अरे बापरे कसलाच नाही मला तुम्हाला माहितीये का ताई मला एक दिवस जरी नीट झोप नाही ना झाली मला झोपेचा लय त्रास होतो. इतका त्रास होतो. पण लय त्रास होतो झोप नसल्यानंतर. पण मी त्या गाडीमध्ये नुसती हसतच होती अहो ताई. कंडक्टर पण छान भेटले नाही का इतके भारी. आणि असं भीती नाही काय झोप पण लागायची. असं वाटत नव्हतं कधी की रात्रीचा प्रवास आहे कसं जाऊ आपण नाही का. असं म्हणजे वाटायचं ते आजी म्हणजे नाही का असं कोण नाही कोण आहेत आपल्याला नाही का आधार. आणि मग नंतर थोडी झोप पण झाली. आणि मग आईला पण छान जागा करून दिली. म्हणे मावशी तुम्ही गावावरून आलाय का हो अक्कलकोटला जायला. मग थांबा तुम्हाला थोडी जागा करून देतो. आणि ते कंडक्टर स्वामींच्या ह्याच्यामध्ये होते बरं का हो. त्यांनी जागा सगळ्यांना व्यवस्थित करून दिली. आता शांत बसा म्हणे आणि झोपा तुम्हाला थोडस नाही का डुलका लागतोय तो. आणि मग आम्ही पुढे गेलो. सोलापूर आलं नंतर मग आणखी म्हणलं झालं तर अक्कलकोट थोडंच राहिले नाही का. तर मग तिथून आम्हाला स्टँड वरून मंदिराकडे जायला 20 रुपये लागणार होते. 20-30 रुपये लागणार होते एका माणसाला. तर ते काय म्हणे नका तुम्ही हे करू म्हणजे इथं कोणीच उतरू नका अक्कलकोटच्या स्टँडवर. ज्यांना मंदिराकडे जायचंय ना त्यांनी बसा गाडीमध्ये.
मग आम्ही गाडीतच बसलो आणि मस्तपैकी गेलो. त्यांनी पार मंदिराच्या जवळच नेऊन म्हणजे पार असं खालीच थोडंच अंतर होतं, रोडवरतीच सोडलं आम्हाला. हा हा आणि मग तिथून छान इतकं छान दर्शन झालं तिथं. मग थोडं फ्रेश झालो आम्ही. मग महाराजांचं दर्शन घेतलं. तिथं पण गेल्यानंतर अहो मी हा म्हणलं स्वामी तिथे गेल्यानंतर खूप गर्दी गर्दी असते ना, कारण 3 दिवस सुट्ट्या आल्या त्या 24, 25, 26. हा हा खूप हा. हा सुट्ट्या 26 जानेवारीच्या त्यामुळं. बरोबर बरोबर. आणि मग म्हणलं स्वामी मला ना फक्त तुम्हाला डोळे भरून पाहायचे बरं का हा स्वामी. हा हा मग मी काय केलं, माझा नंबर गेले सगळे पुढे पटापटा आणि ते आपलं पेढे, नारळ, खडीसाखर स्वामीला ठेवत होते मी. हा आणि मी हा. 3 तिथे होते बरं का, ते आपले नसतात का पुजारी काका हो म्हणून, हो 3 हो. होते. मी तिघांना पण आवाज देते, अहो घ्या ना, अहो हे असं हात देते, घ्या ना महाराजांना ठेवा ना, असं म्हणते, हे घ्या हो, असं म्हटलं. अहो एक पण घेत नव्हतं ताई. मग मला किती वेळ स्वामींचे डोळे भरून दर्शन झालं माहितीये का. अरे मी वा बघा. म्हणजे ऐकलंच नाही मी की तुला डोळे भरून पाहायचे ना, 1.5 वर्षापासून तुझी ओढ होती ना, हा बघ बाई. आणि मी त्यांना म्हणते तिघ आहेत, तिघ दुसऱ्यांचे घेतात, तू माझ्या हातातून ते घेतच नव्हते. कसलं स्वामी म्हणलं. आणि मग पुढे चोळप्पा महाराजांच्या मठात पण गेलो. हा हा. तिथं पण छान दर्शन, तिथं पण आरती सापडली आम्हाला. अरे आणि वा. तिथले त्यांचे ते चोळप्पा महाराजांचे वंशज कोण, अण्णू महाराज नाहीत का, हो 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 हो. त्यांच्या पण पाया पडलो. ते आमच्या इथं मांजरीत येऊन गेले होते त्याच्या अगोदर, पण तिथं होते. मग ते सगळं तिथं पण आरती भेटली, प्रसाद भेटला. अरे वा. छान झालं दर्शन. आणि मग आपल्या मठात हे अन्नदानामध्ये नाही तिथं, ते पण हा. जेवण वगैरे भेटलं आणि आरती पण भेटली. आणि आम्ही वा. आलो पण 9 पर्यंत. आम्हाला 2-2:30 ला गाडी लागली होती अक्कलकोट हा हा इथं स्वारगेट नाही का. हा हा. मग आम्ही बरोबर इथं 9 ला उतरलो. छान झालं. पण असं थकवाच नाही आला होता ह्यावेळेस, काहीच किती थकवा छान नाही. किती छान. एसटीने गेलो तरी थकवा नाही, आणि फोर व्हीलरने गेलं थकवा येतो. वा. खूपच. मस्त. आणि आणखीन खूपच आहेत अनुभव ताई, पण आता खूप वेळ होतोय, काय मी नाही काय तुम्हाला नाही, रोज शेअर करत जा रोज थोडा थोडा. हा हं? रोज शेअर करत जाईल थोडं हं. थोडं तुम्हाला. हं. तुम्ही पण कुठून आहेत बोलता असं. काय ते सांगायचं ताई? हडपसर मधून बोलते ताई मी. बरं बरं, नाव नाही ना सांगायचं. नाही सांगत होता. हं, श्री चालेल स्वामी चालेल. समर्थ. श्री स्वामी समर्थ.